लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे काव्या हे सगळं शोधत असताना नंदिनीचं नाव तिच्यासमोर आलेलं असतं आणि त्यामुळे ती इथे म्हणत असते नंदिनीला, नंदिनीताई खरं खरं सांग, तुझ्या पोटामध्ये असलेलं बाळ जे आहे ना ते सुखरूप आहे का, असा प्रश्न जेव्हा ती विचारते तेव्हा मात्र जीवा सोबतच नंदिनी ह्या दोघांना सुद्धा खूप मोठं आता त्यांच्यासमोर संकट ओढवलेलं असतं की आता नेमकं काव्या आणखी पुढे जाऊन काय विचारेल आणि तिला कोणत्या कोणत्या प्रश्नांची आपण उत्तरं द्यायची हे मात्र आता इकडे तिला समजत नसतं. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथे काव्या पुन्हा नंदिनीसमोर जाते आणि तेव्हा नंदिनीला आठवतं की आता इकडे आर्या आपल्याला बाळ देणारच आहे म्हटल्यावर आपण इथे आता काव्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो आणि तिला सांगू शकतो की माझं बाळ जे आहे ते सुखरूप आहे म्हणून. मग आता लगेचच इथे ती म्हणत असते, हो हो काव्या, अगं माझं बाळ सुखरूप आहे. मग आता लगेचच इथे काव्या नंदिनीच्या पोटावर हात ठेवायला पुढे होत असते, पण तेवढ्यातच नंदिनी मात्र तिला तिथेच थांबवते आणि म्हणत असते, काय करतेस काव्या? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, मला बघू दे. तेव्हा मात्र काव्या आता हे सगळं काही करत असताना नंदिनी पटकन काव्याच्या डोक्यावर हात ठेवत असते आणि म्हणत असते, मी तुझी शपथ घेऊन सांगते, त्या IIP रोडवरती माझा अपघात झाला, पण त्या अपघातामध्ये माझं मिसकॅरेज झालं नाही. त्या रोडवर माझं मिसकॅरेज झालं नाही अशी नंदिनीने शपथ घेतलेली असते. शपथ खरी आहे. त्याचबरोबर तिने काव्याला सांगितलेलं सत्यसुद्धा जे आहे ते सुद्धा खरंच आहे. पण मात्र तिचं मिसकॅरेज कुठे झालं ही गोष्ट मात्र खरी नाही आहे. कारण तिचं मिसकॅरेज हे हॉस्पिटलमध्ये आल्यावर झालं आहे, त्या IIP रोडवरती नाही. आणि जेव्हा हे सगळं होतं त्यावेळेला मात्र इथे आता काव्या अजूनच भावूक झालेली असते. कारण नंदिनीने तिचा हात पोटावर न जाऊ देता सरळ सरळ स्वतःच्या डोक्यावर ठेवलेला असतो आणि सरळ सरळ स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून इथे आता ती म्हणत असते की तेच सांगते मी काव्या तुला, की माझं जे मिसकॅरेज आहे ना ते IIP रोडवरती नाही झालं, माझा अपघात झाला, पण त्या रोडवरती माझं मिसकॅरेज वगैरे काहीही झालेलं नाही असं नंदिनीने आता इथे काव्याला सांगितलेलं असतं आणि तिची शपथ घेतलेली असते. आता तिला माहिती असतं की माझी ताई जी आहे ना ती माझी शपथ खोटी कधीच घेणार नाही असा काव्याला तिच्यावर पूर्ण विश्वास असतो. आणि त्यामुळे आता नंदिनीने घेतलेल्या त्या शपथेवरती इथे आता काव्या पुन्हा एकदा विश्वास ठेवत असते. आणि विश्वास ठेवल्यानंतर आता लगेचच इकडे हा जो पार्थ आहे ना तो पार्थ मात्र इथे जीवावरती फार जास्त चिडलेला असतो. कारण अशा अवस्थेमध्ये इथे नंदिनीचा अपघात झाला आणि तो सुद्धा IIP रोडवरती झाला. मग ही गोष्ट ह्या लोकांनी इथे आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली का आणि कशामुळे लपवून ठेवली असा प्रश्न इथे आता पार्थला सुद्धा आलेला असतो. मग आता इथे काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई तू अशी कशी वागलीस हेच मला कळत नाही, तुझी अशी वागण्याची हिंमत तरी कशी झाली. मग आता लगेचच इथे काव्या म्हणत असते, हो ताई, कारण मला एक गोष्ट सांग, माझी नंदिनी ताई आत्तापर्यंत इथे कधीच लपवाछपी करत नसते, पण आता मात्र तिने ही एवढी मोठी लपवाछपी करण्याचा हा जो काही निर्णय घेतला तो का आणि कशामुळे कशामुळे एवढी मोठी गोष्ट तू इथे माझ्यापासून लपवली आहेस असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. आणि हे सगळं काही बोलत असताना आता मात्र इथे नंदिनी म्हणत असते, अगं वेडी आहेस का तू? हे बघ, आम्ही तुला सांगणार होतो, पण तुझी प्रेग्नेन्सी त्याचबरोबर तुला होणारा त्रास आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अजिबातच चालल्या नसत्या, म्हणून इथे मी ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या. आता मात्र इथे नंदिनीला ते सगळं काही आठवतं की कशा पद्धतीने गुरुजींनी सांगितलं होतं की तू मोठी बहीण आहेस आणि तुझ्यासमोर एक नाही तर दोन दोन गोष्टी होणार आहेत आणि त्या गोष्टीला तुला इथे सामोरं जायचं आहे. त्याचबरोबर काही जरी झालं तरी तुझ्या आयुष्यामध्ये आलेल्या त्या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने होतील हे सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते.
त्याचसोबत आता इथे नंदिनी म्हणत असते, VDS का काव्या तू, हे बघ असं काहीही झालेलं नाही आहे आणि मी तुझी खोटी शपथ कशी घेईन, हे बघ मी तुझी शपथ घेऊन सांगत आहे काव्या पुन्हा एकदा की माझं त्या IIP रोडवर इथे मिसकॅरेज झालं नाही असं म्हटल्याबरोबर आता बाळ सुखरूप आहे ही गोष्ट जेव्हा काव्याला सुद्धा समजते तेव्हा मात्र काव्या नंदिनीच्या गळ्यात पडायला लागलेली असते आणि रडायला लागलेली असते. नंदिनी म्हणजे काव्याची दुसरी आईच. कारण आत्तापर्यंत नंदिनीने काव्याच्या सुखदुःखाचा, तिच्या आनंदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो आणि त्यामुळे आता इथे हे सगळं काही झाल्यानंतर काव्य मात्र नंदिनीच्या मिठीत शिरते आणि हमसूनच आता इथे ती रडायला लागलेली असते. तिला फार जास्त ह्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटत असतं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझी ताई आणि त्याचबरोबर माझ्या ताईचं बाळ हे दोन्ही आता सुखरूप आहे असं सुद्धा ती इथे बोलत असते. हे सगळं काही झाल्यानंतर इथे मात्र नंदिनीने मनावर दगड ठेवूनच खोटं बोललेलं असतं आणि नंदिनीने मनावर दगड ठेवून खोटं बोलल्यानंतर इथे मात्र पार्थ जो आहे ना तो पार्थ आता इथे अबोला धरूनच उभा असतो. त्याला मात्र इथे कोणाशीही बोलायचं नसतं. मग आता इथे हा जो काही जीवा आहे तो त्याच्याकडे जातो आणि म्हणत असतो, दादा दादा प्लीज नको ना चिडूस, नको ना रागूस, नको ना हे सगळं काही करूस, प्लीज जरा शांत बस ना. हे बघ इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी हे सगळं काही मुद्दामून नाही केलेलं. तेव्हा मात्र इथे पार्थ म्हणत असतो, तू तू कधीपासून माझ्यापासून एवढ्या गोष्टी लपवालपवी करायला लागलेला आहेस. अरे मी तुझा बडे भैया आहे ना, मग तू एवढा मोठा झालेला आहेस का की ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवशील आणि हे सगळं काही करशील म्हणून. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे तो म्हणत असतो, नाही असं अजिबातच नाही, पण तरीसुद्धा मला मात्र इथे हे सगळं तुला नव्हतं सांगायचं आणि त्रास नव्हता द्यायचा. मग आता इथे पार्थ म्हणत असतो, हो हे सगळं काही खरं जरी असलं तरीसुद्धा तुझ्या काही गोष्टी इथे लक्षात येत आहेत का, तू असं कसं वागू शकतो, तेच मला काही केल्या कळत नाही वगैरे वगैरे असं सुद्धा आता इथे तो बोललेला असतो. सोबतच आपण पाहतो की आता लगेचच इथे हा जो काही पार्थ आहे ना तो पार्थ इथे जीवाला घट्ट मिठी मारत असतो. तेव्हा दोघेही जण एकमेकांच्या गळ्यामध्ये पडलेले असतात आणि त्यावेळेला आता इकडे हा जो काही जीवा आहे त्याने सुद्धा कितीतरी वेळा खोटं बोलले आणि तरीसुद्धा आता इकडे शेवटी पार्थ दादाचा पुन्हा एकदा विश्वास त्याला पडला आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि त्यानंतर मात्र इथे आता तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपून वगैरे ठेवायच्या नाही असं आता इथे हे बोलत असतात. त्याचबरोबर हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला इथे मात्र नंदिनीचा रोख जो आहे ना तो रोख इथे आता काव्याकडे आलेला असतो. काव्या म्हणत असते, माझं एक ठीक आहे, मी तुझ्या काळजीपोटी ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या नाही, पण तुझं काय आहे, तू अशी का वागलेली आहेस, तू हे सगळं आमच्यापासून का आणि का लपवून ठेवलेलं आहेस असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. आणि तेव्हा तू माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलं आहेस, अगं तू प्रेग्नेंट आहेस ना आणि प्रेग्नेंट असल्या कारणाने घरी राहायचं, घरी जाऊन आराम करायचा, ह्या सगळ्या गोष्टी करून तू इथे हे सगळं काही काय करतेस, डोक्यावर पडली आहेस का बाळाला, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रेग्नेन्सीच्या गोष्टीला त्रास होणार नाही आहे का असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे आता ती म्हणत असते, हो हे सगळं जरी खरं असलं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की बोल ना, सांग का लपून ठेवलंस आणि काय गरज आहे हे सगळं काही असं करण्याची, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची. मग आता त्याच वेळेला ती म्हणत असते, ताई तुला सांगू का मी हे सगळं का केलं, उलट मला असं वाटत होतं की तुला माझ्यावर प्राऊड फील होईल आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचं सुद्धा कारण अगदी तसंच आहे, कारण मला तुला दाखवून द्यायचं होतं की तुझी ताई मात्र इथे तुझी काव्या मात्र काहीही करू शकते. मग आता पार्थ पुढे येतो आणि पार्थ म्हणत असतो, अहो एवढंच नाही आहे,
तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या कलेक्टर आणि त्याचबरोबर तिथे त्या नगरसेवकाला आणि कॉन्ट्रॅक्टरला काय झाडले म्हणताय काव्याने की काही विचारूच नका, असं म्हटल्याबरोबर काव्या मात्र आता इकडे पार्थकडे रागानेच पाहते आणि रागानेच पाहिल्यानंतर त्याला म्हणत असते काय चाललंय काय. मग आता पार्थ बिचारा बारीक तोंड करूनच बाजूला गेलेला असतो आणि बारीक तोंड करून बाजूला गेल्यानंतर इथे आता आपण पाहतो की नंदिनी म्हणत असते वेडी आहेस का बाई तू अगं हे बघ, हे असं काहीही नाही करायचं, कारण तुला सांगू का मला नेहमीच तुझ्यावर प्राऊड फील होतो आणि प्रेग्नेंट आहेस ना तू, मग प्रेग्नेंट असताना ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा काय संबंध आहे सांग ना. पण मग आता मात्र इथे तुला हे सगळं कोणी सांगितलं असं काव्य विचारते, तेव्हा आता ती म्हणत असते आर्याने सांगितलं. असू दे, आता तर तिला त्या चोंबडीला बघतेच, पण नंदिनी म्हणत असते ते मला कोणी सांगितलं ते महत्त्वाचं नाही आहे, पण तू तुझी काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो चला मी आता गाडी काढतो, घरी जायला हवं ना. आता ते दोघंजण निघून जातात, पण नंदिनीला मात्र इथे आता रडायला येतं असतं, तिला आता भरून आलेलं असतं, कारण आज ती काव्याला सरळ सरळ खोटं बोलली आणि त्याचबरोबर इथे हे किती दिवस लपून ठेवणार आहे मी, ह्यासुद्धा गोष्टी तिच्या लक्षात येतात आणि त्यामुळे ती आता इथे तोंडावर हात ठेवून प्रचंड त्रास करून घेते आणि खूप जास्त एवढा वेळचे अश्रू थांबून ठेवलेले ती मात्र लगेचच आता रडायला सुरुवातसुद्धा करत असते. जीवा मात्र तिला समजावण्याचा सावरण्याचा तेवढाच प्रयत्न करत असतो. तो तिला म्हणत असतो नंदिनी शांत हो, प्लीज नंदिनी शांत हो, पण नंदिनी तोपर्यंत जीवाच्या मिठीत शिरलेली असते आणि त्यानंतर ती अजून एकदा पुन्हा रडायला सुद्धा लागलेली असते. आता जीवा तिला आधार देत असतो, तो म्हणत असतो तू काळजी करू नकोस, हे आपण का आणि कशासाठी करतोय हे तुला चांगलंच माहिती आहे ना, मग प्लीज प्लीज तू हे सगळं एवढं मनावर घेऊ नकोस नंदिनी, हे बघ तू रडू नकोस, शांत हो, असं आता इकडे तो तिला सांगत असतो आणि तीसुद्धा आता कुठेतरी जाऊन शांत झालेली असते, कारण हे दोघेही पुढे गेलेले असतात आणि त्यानंतर आता ह्या दोघांनासुद्धा घरी जायचं असतं त्यांच्यासोबतच. तर आता इकडे प्रेक्षकांनो पार्थ आणि काव्या ह्या दोघांची सुद्धा वाट पाहत असतात आणि ह्या दोघांची सुद्धा वाट पाहिल्यानंतर आता हे दोघेही शेवटी स्वतःला नॉर्मल करतात आणि स्वतःला नॉर्मल करून आता हे दोघेही बाहेर येतात. जेव्हा हे दोघेही बाहेर येतात तेव्हा मात्र इथे आता घरी आल्यानंतर मानिनी देवाला दिवा लावत असते आणि देवाला दिवा लावत असताना आपण पाहतो की आता इथे मानिनी म्हणत असते की तुम्हा दोघांचं काय चालले, अरे तुम्ही चौघेजण आज एकत्र कसे, असं म्हटल्याबरोबर मात्र इथे आता लगेचच ही जी काही आपली नंदिनी आहे, नंदिनी म्हणत असते आई त्याचं काय झालं ना, आम्ही ना इथे हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो ना त्यावेळेला मात्र इथे काव्या आणि मी क्लिनिकमध्ये गेलो होतो आणि तिथे पार्थ आणि जीवा आले आणि त्यानंतर मग आम्ही एकत्र सोबतच आलो. आता क्लिनिक हा शब्द ऐकल्याबरोबर काव्याचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि काव्या म्हणत असते इथे तर मी जेव्हा आर्याला कॉल केला होता तेव्हा ती क्लिनिक असं म्हटली होती, मग ताई आत्ता एवढ्या ह्या अशा पद्धतीने सराईतपणे खोटं कसं काय बोलू शकते, असं सुद्धा आता इकडे ती विचार करू लागते आणि त्यानंतर मात्र हे नेमकं काय आहे, त्याचबरोबर ताई एवढ्या सहजासहजी खोटं कशी काय बोलू शकते, हा सुद्धा प्रश्न आता इथे काव्याला पडलेला असतो. सोबतच आपण पाहतो आता इथे मानिनी म्हणत असते चला आलेलाच आहात ना, तर मग आता इथे सगळेजण शुभंकरोती म्हणायला सुरुवातसुद्धा आपण इथे करूयात, असं सुद्धा आता इकडे हे लोक बोलत असतात. त्याचसोबत आपण पाहतो की आता इथे मानिनी खुश तर असतेच, पण काव्या मात्र हात जोडून देवाकडे उभी असते, पण तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त इथे नंदिनीबद्दलच ह्या सगळ्या गोष्टी इथे सुरू झालेल्या असतात. अशा शुभंकरोती म्हणत असतात आणि त्यानंतर मग शेवटी घरामध्ये सगळेजण निघून जातात. जेव्हा घरामध्ये सगळेजण निघून जातात त्यावेळेला मात्र इथे आता जीवा म्हणत असतो
खरं सांगू का नंदिनी तुला, मला तर फार टेन्शन आलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने होत आहेत. आणि त्याचबरोबर तुला आणखी एक गोष्ट सांगू का, जेव्हा ही काव्यासमोर आलं ना त्यावेळेस तर माझी बोबडीच वळाली होती. मग आता इथे नंदिनीसुद्धा म्हणत असते, हो जीवा, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, कारण मलासुद्धा फार टेन्शन आलं होतं. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्य विचार करत असते. ती म्हणत असते, मला अजूनही इथे ताई सांगते त्या गोष्टीवरती विश्वास नाही आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा इथे आपण घरी आलोत आणि आईंनी विचारलं तेव्हा मात्र इथे ताई किती सहजासहजी पटकन हे सगळं काही बोलून गेली, तेच मला काही समजत नाही. आणि एवढ्या सहजासहजी ती कशी बोलू शकते हे सुद्धा मला इथे काही केल्यास समजलं नाही, कारण माझी ताई एवढ्या सहजासहजी खोटं नाही बोलणार आहे हे सुद्धा मला मात्र तेवढंच माहिती आहे चांगल्याच पद्धतीने, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर देशमुख, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या मनामध्ये फार प्रश्न आहेत. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता काव्या म्हणत असते, तुम्हाला सांगू का, तिने माझ्या जेव्हा पोटावर हात ठेवला ना त्यावेळेला मला इथे तिचा संशय अजूनच वाढला असेल. आणि त्यानंतर तिच्या मनामध्ये आता इथे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. त्यामुळे आता काय करायचं ना तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे लगेचच जीवा म्हणत असतो, काव्याला फक्त प्रश्न पडले असतील, ती त्या प्रश्नांचा विचार करत असेल. पण पार्थदादाचं काय? पार्थदादाला जर संशय आला ना तर तो मग मात्र, तुला एक गोष्ट सांगू का, तो अजिबात ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही. तो थेट उत्तर शोधायला सुरुवात करेल, असं जीवा नंदिनीला सांगत असतो. मग आता नंदिनी म्हणत असते, काव्याला आलेला संशय काही करून आपल्याला लवकरात लवकर इथे मिटवावा लागणार आहे. काही करून आपल्याला लवकरात लवकर हे सगळं काही थांबवावं लागणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो की इथे पार्थ म्हणत असतो, म्हणजे काव्या, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की नंदिनी इथे प्रेग्नेंट नाही आहात आणि त्या खोटं नाटक वगैरे करतायत, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का? असं म्हटल्याबरोबर आता इथे काव्य विचारात हरवलेली असते, पण प्रश्न मात्र पार्थ तिला विचारत असतो. दुसरीकडे आता इकडे जीवा म्हणत असतो, पण आपण हे सगळं कसं आणि कशा पद्धतीने करणार आहोत तेच मला काही केल्या कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळं काही सुरू असताना काव्या म्हणत असते, नाही, हे सगळं अजिबातच ह्या पद्धतीने होता कामा नये, कारण जर आपण काव्याचा संशय इथे नाही क्लिअर केला, नाही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा इथे आता होऊ शकतो, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. सोबतच आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता जीवा म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर आता इथे नंदिनी म्हणत असते तिचा संशय, आणि त्याचबरोबर इथे तिला माझ्याबद्दल हे सगळं काही जे वाटतंय ना त्याबद्दल आता मला ताबडतोब काही करून इथे हे सगळं काही इथे क्लिअर करावं लागेल आणि मिटवावं लागणार आहे, असं नंदिनी बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागात एवढंच. प्रोमोसुद्धा आलेला आहे, तो तुम्ही पाहिलाच असेल, कारण रम्या मालिकेत आली आहे आणि रम्याने मालिकेत आल्याबरोबर नंदिनी जीवाचं आणि आर्याचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आता इकडे दुसऱ्या दिवशीची वेळ असते. नंदिनी मात्र काव्याकडे जाते आणि काव्याला म्हणत असते, अगं काव्या, काय सांगू तुला, हे बघ ना गं, बाळ मला खूपच जास्त त्रास देते, तू मावशी म्हणून जरा त्याला व्यवस्थित समजाव बरं, बघ बरं, आणि त्याला ओरड बरं चांगलं, असं नंदिनी मुद्दाम म्हणत असते. आणि त्यानंतर आता तिने पोटामध्ये काय केलंय आणि काय नाही पोटावरती हे तर काही फारसं समजत नसतं, आणि त्यामुळे मात्र ती म्हणत असते, बघ आता माझ्या पोटावर हात ठेव. मग आता काव्या नंदिनीच्या पोटावर हात ठेवत असते आणि त्यावर मात्र इकडे काव्या ही तिच्याकडे आश्चर्याचा धक्का लागल्यासारखंच बघत असते. पण आता इथे हे सगळं काही झाल्यानंतर नंदिनीला असं वाटत असतं की मी मात्र तिचा विश्वास आणि हे सगळं काही जिंकेल, आणि काही जरी झालं
तरीसुद्धा सगळं व्यवस्थित होईल असा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, असं अजिबातच नाही. आता नंदिनी खोलीमध्ये गेल्यानंतर जीवाला म्हणत असते, आता काव्याचा इथे माझ्यावर विश्वास बसला असेल आणि ती मात्र तर शांत झोपली असेल. पण काव्या शांत झोपलेली नसते, तर इकडे विचार करत असते की नंदिनीताई माझ्यापासून काय लपवते, मला ती खोटं सांगते आणि त्याचबरोबर ती माझ्यासोबत खोटं का बरं बोलत असेल. खरंच इथे नंदिनीताईचं बाळ नसेल का, असं काव्या आता इकडे विचार करू लागलेली असते. तर दुसरीकडे आता इकडे नंदिनी म्हणत असते, काव्या मी आज तुझ्याबरोबर एक नाही तर दोनदा खोटं बोलले, तुझी खोटी शपथसुद्धा घेतली आणि त्यानंतर आता इकडे मी माझ्या पोटावर तुझा हातसुद्धा ठेवला आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुझा माझ्यावरचा विश्वास वाढलाय की नाही समजत नाही. पण मला मात्र पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.